नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचा या कार्यक्रमाचा क्रम आणि त्या कार्यक्रमाप्रसंगी निवेदन कसं करावं याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं नम्र आवाहन करेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर मित्रांनो, निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत, घर बसल्या आणि दररोज. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची सुरुवात अशी करा. साहित्य ही समाजाच्या मनाचा आरसा असते आणि पुस्तक म्हणजे त्या आरशातील सत्याचं प्रतिबिंब. आज आपण एका नव्या विचार विश्वाच्या जन्माचं साक्षीदार होण्यासाठी आज येथे एकत्र आलो आहोत. सुरुवात जरा गंभीर, साहित्यिक आणि विचारप्रधान असावी हे निवेदकांना लक्षात घ्या. कारण वातावरण निर्मिती हा त्यातील मुख्य उद्देश असतो. श्रोत्यांना कार्यक्रमाची उंची ही जाणवलीच पाहिजे अशा पद्धतीने निवेदन करा. 2. मान्यवरांचं स्वागत. या प्रसंगी असं निवेदकानं बोलावं. या ज्ञान सोहळ्याला लाभलेले आपले मान्यवर म्हणजे या कार्यक्रमाचं खरं वैभवच. मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. संयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान 1 बाय 1 निवेदकानं संयोजकांना विचारून त्या पद्धतीनं घ्यावा. मित्रांनो, स्वागत करताना शब्दांची शालीनता असणं आवश्यक आहे. प्रत्येक पाहुण्याचा थोडक्यात पण प्रभावी अचूक परिचय सूत्रसंचालकाला देता आला पाहिजे. या कार्यक्रमात अतिशयोक्ती टाळावी आणि नेमकेपणा ठेवावा हे निवेदकांना लक्षात घ्या. 3. कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करणं. पुस्तक हे केवळ अक्षरांचा संच नसून ते विचारांचे विश्व असते आणि आज ज्या ग्रंथाचं आपण प्रकाशन होत आहे तो समाजाला नवा दृष्टिकोन देणारा ठरेल. या ठिकाणी सूत्रसंचालकानं पुस्तकाचं महत्व सांगावं, कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करावं आणि श्रोत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करावी. 4. लेखक परिचय. ज्यांच्या लेखनातून विचारांना दिशा मिळते अशा लेखकाचा परिचय करून देताना मला अभिमान वाटतो. या प्रसंगी लेखकाची कार्य, लेखन शैली आणि योगदान सूत्रसंचालकांना सांगावं. लेखकाचा परिचय हा संक्षिप्त पण प्रभावी द्यावा. त्यांच्या लेखन प्रवासाचा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी अंग निवेदकांना अधोरेखित करावं. 5. पुस्तक परिचय मुख्य भाग. या पुस्तकातील प्रत्येक पान हे विचारांचे मोती आहे आणि या ग्रंथात लेखकानं समाजातील वास्तवाचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण केलं आहे. पुस्तकातील एखादी ओळ, चारोळी, कविता या ठिकाणी निवेदकानं सादर करावं. पुस्तकाचा मूळ गाभा सांगणं अत्यंत महत्वाचं. थोडक्यात विषय, शैली, वैशिष्ट्य टीका न करता एक आस्वादक समीक्षा या ठिकाणी निवेदकाला करता यायला हवी. 6. पुस्तक प्रकाशन सोहळा मुख्य क्षण. आता आपण त्या क्षणाकडे वाटचाल करत आहोत ज्याची सर्वांना उत्सुकता आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं, पुस्तकाचं प्रकाशन करून या सोहळ्याची शोभा वाढवावी. हा कार्यक्रमाचा क्लायमॅक्स असतोय. निवेदकानं लक्षात घ्यावं, शब्दात उत्सुकता आणि सन्मान असावा आणि संक्षिप्त आणि प्रभावी निवेदन या ठिकाणी सूत्रसंचालकानं करावं. 7. मान्यवरांचं मनोगत. आपल्या विचारांनी आम्हाला समृद्ध करणाऱ्या मान्यवरांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. मान्यवरांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करावी. प्रत्येक वक्त्याचा योग्य परिचय देऊन त्यांना आमंत्रित करणं. 2. वेळेचं भान ठेवणं आणि श्रोत्यांचं लक्ष हे कार्यक्रमामध्ये टिकवून ठेवणं या बाबी सूत्रसंचालकानं पाळाव्यात. 8. लेखकाचं मनोगत. ज्यांच्या विचारातून हा ग्रंथ किंवा पुस्तक जन्माला आले त्या लेखकाला मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. त्यांचं नाव निवेदकांना घेऊन त्यांना विनंती करावी. या ठिकाणी लेखकाला मुख्य स्थान देणं, त्यांचा प्रवास आणि भावना हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निवेदकाला करता यायला हवं. 9. आभार प्रदर्शन. आजचा हा ज्ञान सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. विश्लेषण, सर्व घटकांचा उल्लेख, मान्यवर, आयोजक, श्रोते, संक्षिप्त पण मनापासून आणि शेवटी 10 समारोप. पुस्तक हे केवळ वाचण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी असतं आणि या ग्रंथातून मिळणारे विचार आपण आपल्या आयुष्यात उतरूया. शेवट प्रेरणादायी आणि विचार प्रवर्तक कार्यक्रमाची सांगता अत्यंत प्रभावीपणे निवेदकानं करणं आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स
फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निवेदनाचं अत्यंत महत्त्वाचे टिप्स. पुस्तक वाचलेलं असणं आवश्यक आहे. साहित्यिक शुद्ध आणि समृद्ध भाषा वापरा. उद्धरणे, कविता, चारोळी यांचा वापर करा. टीकात्मक समीक्षा टाळा. आस्वादक शैली ठेवा. श्रोते हे वाचक असल्याने शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. नेमकेपणा, शालीनता आणि सौंदर्य यांचा समतोल निवेदकाने ठेवावा. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं सूत्रसंचालन म्हणजे केवळ कार्यक्रम चालवणं नाही, तर शब्दांच्या माध्यमातून पुस्तकाची ओळख, लेखकाचा सन्मान आणि श्रोत्याच्या मनात वाचनाची प्रेरणा निर्माण करणे आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं हे सूत्रसंचालन, निवेदन विश्लेषण आणि मार्गदर्शन टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम मी केलेलं आहे. तरी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करेल, आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते आपण घडवतोय. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि इतरांना सांगा सूत्रसंचालन आणि भाषण शिकायचंय. फक्त निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल आपण सर्वांनी अभ्यासा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.